नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे विविध रंग उलगडताना निश्चितच वेगवेगळ्या रूपातनं, वेगवेगळ्या प्रतीकातनं आपल्यासमोर मराठी साहित्य येतंय. म्हणजे मराठी साहित्याला असलेली खूप मोठी परंपरा एका दृष्टीने आजही त्या परंपरेचा भाग काही लेखक होतायत आणि तो एक वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम अनेक मंडळी करतायत. आणि त्यांचीच ओळख आपल्या साहित्य रंगाच्या माध्यमातनं आपण करून देतोय. आजही आपण अशाच 2 लेखकांना आणि कवींना निमंत्रित केलेलं आहे. लेखिका डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी आणि प्रसिद्ध कवी हेमंत दिवटे या दोन्ही कवी आणि लेखिकेचं मनापासून स्वागत आहे. हेमंत आणि वंदनाताई आमच्या या मंचावर अनेक लेखक आजपर्यंत येऊन गेले, अनेक कवी येऊन गेले आणि खऱ्या अर्थाने आजच्या काळाची भाषा ही काय आहे, ती नेमकी आपल्यासमोर उलगडली जाते. किंबहुना अनेकदा ही आजची भाषा उलगडताना किंवा आजचं साहित्य उलगडताना जुन्या परंपरेचा सुद्धा एक वारसा आणि जुन्या परंपरेची एक नाळ या सगळ्या साहित्याशी जोडलेली आहे. याचं एक प्रतिबिंब आपल्या या सगळ्या साहित्यामध्ये नक्कीच उमटतंय. आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत माननीय शिवसेना नेत्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. नीलमताई, आपण पाहतोय की वैविध्य प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला जाणवते आणि तेच वैविध्य आज या दोघांकडनंही आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी आपली भेट झाली, फोनवर बोललेले आहे. हेमंत दिवटे यांचं नाव नव्हते मी, परंतु दोघांचं काय काम आहे ते आजच्या परिचय आणखी साहित्य याच्यामधून अधिक होत आहे. आणि साहित्य रंग सुरू करण्याचा हेतूच हा होता की अनेक जण अनेक प्रकाराने स्वतःला व्यक्त करतायत आणि विशेषतः जागतिकीकरण झाल्यानंतर त्याची प्रक्रिया 1990ला सुरू झाल्यानंतर जगामधली माणसं एका बाजूनी एकटी आहोत असं वाटायला लागलं लोकांना, कारण प्रचंड माहितीचा मारा आणखीन येणारी सगळे जे जगामधले बदल होते ते सगळं पचवणं हे एका बाजूला खूप अवघड काम होतं. पण त्याच वेळेला व्यक्त करण्याची गरज पण लोकांना अधिकाधिक भासायला लागली आणि अनेक लेखक यांनी स्वतःला वेगवेगळ्या शैलीमध्ये व्यक्त केलेलं आहे. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी या त्याच्यापैकी एक आघाडीच्या लेखक म्हणींनी 2000 का 2000 आधीच्या का नंतरच्या या चौकटीमध्ये त्यांना थांबवणं हे योग्य होणार नाही. याचं कारण असं की त्यांनी प्रचंड असा कालाचा ओघ साठवता येईल अशा प्रकारच्या इतिहास खंडांच्या मध्ये 20व्या शतकातील मराठी समीक्षा, अगस्तीचे अंगण, अजून तेंडुलकर अशा अनेक पुस्तकांच्या मध्ये त्यांचे लेख आहेत. त्यांच्या कामाचा, ललित लेखनाचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आणि एक सर्जनशील, संवेदनाशील आणि अतिशय वेगाने भरारी घेणारं व्यक्तिमत्व म्हणून वंदना बोकील कुलकर्णी यांची ओळख साहित्य जगाला जशी आहे तसं पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या रसिक श्रोते चोखंदळ वाचकांना देखील आहे. त्यांनी चरित्र वेगवेगळ्या प्रकारची आणि व्यक्तीचा शोध घेणं हे त्यांची आवड असावी असं त्यांच्यामध्ये दिसतं आहे. आणि रोहिणी निरंजनी हे त्यांचं रोहिणी भाटे यांच्यावरचं चरित्र, तसंच संपादित सानिया, निवडक मंगला गुडबोले, कथायात्रा. मला एक वैशिष्ट्य वाटते वंदना बोकीलांचं की त्या केवळ जुन्या समीक्षा किंवा जुन्या गोष्टींबद्दलचं ललित लेखन करून थांबत नाहीयेत, तर कॉन्टेम्पररी म्हणजे आपल्या बरोबरीचे किंवा पुढच्या मागे असणाऱ्या लेखकांचा पण त्या शोध घेत आहेत. हे मला फार वेगळं आणि एक ज्याला आपण म्हणू की लक्षवेधक असं काम वाटलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामाचा संपूर्ण व्याप पाहिला तर लक्षामध्ये येतं की त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आहे लिखाणाची, अभ्यासाची, त्याच्यासाठी लागणारं सातत्य, तसंच त्या माणसांना बोलकं करण्यामध्ये खूप हे आहे, तज्ज्ञ आहेत असं वाटतं त्यांच्या एकूण सगळ्या कामावरून. आणि खूप छान आम्हाला एक साधर्म्य दिसते की या नवीन म्हणता येतील किंवा जेवढं त्यांचं गुणवत्ता आहे प्रत्येकाची, मग देवट्यांच्या बद्दल मी म्हणेन त्या मानाने खूप झाली असली प्रसिद्धी तरीही अजून ती झाली पाहिजे असं वाटतं. अशा प्रकारचं त्यांचं काम आहे वंदना बोकीलांचं सुद्धा. आणि त्याच्यात त्यांनी अनेक दृकश्राव्य माध्यमांसाठी, आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओसाठी संहिता लेखन केलेले. हे एक मला वैशिष्ट्य दिसतं की अलीकडच्या काळात गेल्या 15-20 वर्षामध्ये लिखाणामध्ये अधिक क्रियाशील झालेले लेखक यांनी आणि लेखिकांनी केवळ शब्दांवर थांबलेले नाहीत. अर्थात पूर्वीच्याही काही जण गीतं किंवा सिनेमात गीतं किंवा कविता गेय पद्धतीने सादर करणं
असं करत होते. परंतु आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याच्यामध्ये सुद्धा प्रभुत्व मिळवणं हे देखील एक वैशिष्ट्य त्यांचं जाणवतं. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांना एक मी असं म्हणेन की हुकुमानी किंवा हुकमी यश एखाद्या कार्यक्रमाला पाहिजे असेल पुण्यामध्ये तर वंदना बोकील कुलकर्णी यांचं नाव त्याच्यामध्ये आता असं माझ्या कानावरती कीर्ती आलेली आहे त्यांची आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रमात खूप स्वागत आहे. हेमंतजी दिवटे तुमचं सर्व काम बघून मी हे झालेली आहे काय म्हणायचं दिपलेले आहेत माझे डोळे. त्याचं कारण म्हणजे की तुमची नावं सुद्धा जी आहेत ती मी मेडिकलची स्वतः व्यक्ती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात तुम्ही दुसरं मी वाचून थक्क झाले की पेद्रो अंकल या कवितेला 3000 वर्षात लिहिलेल्या 100 ग्रेट भारतीय कवितांमध्ये स्थान गेलेलं आहे. म्हणजे काय म्हणायचं आता याला खरोखर अद्भुत म्हणता येईल अशा प्रकारची ऊर्जा आणि सर्जनशीलता तुमच्यामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही नॉर्थ ईस्ट मधल्या शाळांमध्ये आणि अनेक विद्यापीठात मूळ महाराष्ट्रात असणाऱ्या तिथे त्या शिकवल्या जातात. अभिदानंतर या 90 या पोस्ट 90 मराठी आणि कलेचे संस्थापक आणि संपादक आहात आणि चांगलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं पण वैशिष्ट्य मला असं दिसते की तुम्ही स्वतः व्यक्त होऊन थांबले नाही या तर इतरांना व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे करायला अर्थातच खूप कामाची शक्ती त्याच्यामध्ये जाते. त्याचबरोबर त्यांना सादर करणं म्हणजे एका अर्थाने आपण कुठेतरी आपले बरोबर असणाऱ्या माणसांच्या बरोबर एक बाजूला आपला एक छान असा सेतू तयार होतो. पण त्याचबरोबर त्यांचे प्रश्न आणि याच्यामुळे आपल्या मनावरती कळत नकळत दबाव सुद्धा येऊ शकतो. अशा वेळेला तुम्ही याचा सगळा रिस्क घेऊन ते भव्य व्यासपीठ सुद्धा तुम्ही तयार केलेलं आहे आणि तुम्ही 200हून अधिक कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत. ते खरं सांगायचं तर हेमंतजी तुम्ही स्वतःच एक साहित्य संमेलन आहात असं मला वाटतं. तुम्ही स्वतः साहित्याला व्यक्त केलेलं आहे साहित्यामध्ये आणि अनुवादित आणखीन परत मराठीतली पुस्तकं लिहिलेली आहेत त्याला पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटलं की आज तुम्ही आलेले आहात आणि आपले जे श्रोते रसिक प्रेक्षक ऐकतील पाहतील हा कार्यक्रम त्यावेळेला एक संस्मरणीय कार्यक्रम असा होईल असं मला दोघांच्याही साहित्य वाचलं मी अर्थात आधी आणि ते वाचल्यावरती पण जाणवतंय ते आपल्याला ऐकल्यावरती छानच वाटेल आणि अर्थात तुमच्या दोघांचं माहिती जरी सगळ्यांना असली तरी सुद्धा मोठमोठ्या संमेलनात मला नेहमी जाणवतं की कवी किंवा लेखक यांच्याशी आपली अजून ओळख व्हावी अशी एक आस मराठी वाचकाला लागलेली असते आणि ती आस पूर्ण करण्याचं एक छोटंसं माध्यम आणि प्रयत्न म्हणून आम्ही हा साहित्य रंग कार्यक्रम करतो आणि युट्यूबचा चांगला किंवा वाईट म्हणायचं कारण नाही पण काही लोकांना समजा त्याच्यात वाटत असेल वाईट म्हणून आपलं मी म्हणते पण चांगला भाग म्हणजे तो कायम राहतो युट्यूबचं जे असतं ते तर माझ्या ट्विटरवरून किंवा मी तिच्या फेसबुकवरून जे राहतं ते सुद्धा बऱ्यापैकी चालू राहतं त्याच्यावरून लोक त्याचा उपयोग करतात आणि हळूहळू त्याचे वाचक वाढत जातात ह्या दृष्टिकोनातून ते एक निरंतर अशा प्रकारचा तो प्रवास त्याच्यामधून सुरू होतो की जो खूप महत्वाचा आहे. काही वेळेला तर असंही होतं की भेटलेले लोक सांगतात तुम्ही त्या कार्यक्रमात हे बोललात ते फार चांगलं होतं म्हणजे काय तो स्वतःची प्रतिक्रिया किंवा ती स्वतःची प्रतिक्रिया सांगून मोकळी झालेली असते आणि म्हणून हा साहित्य रंगाचा जो आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये मी तुमचं दोघांचं स्वागत करते आणि उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. बाहेर सगळे वातावरण वेगळं आहे पण तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंतर्मुखता आणि उत्साह दोन्ही वाढेल अशी मला खात्री वाटते. पुढे अगदी नीलमताई तुम्ही म्हणालात तसे या दोघांच्याही साहित्यातलं वैविध्य जे आहे ते त्यांच्या वाचनातनं आपल्या समोर येणारच आहे. वंदनाताई समीक्षात्मक लिखाण असेल किंवा संशोधनपर लिखाण असेल वाङ्मयाचा इतिहास असेल या सगळ्यामध्ये सातत्याने तुम्ही सक्रिय आहात आणि त्यामुळेच मला असं वाटतं की सीतेची गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने उलगडताना तुम्ही त्याचे साक्षीदार होतात. तर मला असं वाटतं की तिथून आपण तुमच्या लेखनाची सुरुवात करूया आणि त्या लेखनाच्या वाचनाची सुरुवात करूया. मुळात त्याची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा आम्हाला सांगा आणि कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला तुमची दोघांची ही पुस्तकं कुठे अवेलेबल आहेत म्हणजे जर आम्ही असं नेहमी म्हणतो की तुमचं आज वाचल्यानंतर लोकांना मुळापासून ते पुस्तक वाचावं असं वाटतं आणि त्यासाठी आपण ती पुस्तकं कुठे मिळतील हे सुद्धा कार्यक्रमाच्या शेवटी आपण सांगणारच आहोत. त्यामुळे वंदनाताई तुमच्या सीतेची गोष्ट आणि इतर कथा या ज्या होत्या त्याच्या प्रस्तावनेचा भाग आज तुम्ही आमच्यासाठी वाचणार आहात तर तिथून सुरुवात करूया.
नक्की. नमस्कार नीलमताई, नमस्कार उत्तराजी. या साहित्य रंग कार्यक्रमामध्ये आज आम्हाला इथे निमंत्रित केलं याचा खरोखर मनापासून आनंद आहे. आणि आता नीलमताई म्हणाल्या तसं आहे की या निमित्ताने व्हर्च्युअल का होईना आपली भेट झाली आणि आपण आपल्या मराठी वाचकांशी जोडले जातो आहोत. ही खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. सीतेची गोष्ट ही अरुणाताई ढेरे यांची प्रसिद्ध कथा आहे. याचं अभिवाचन मी गेले 3-4 वर्ष करते. त्याचे आता 60च्या वर प्रयोग झालेले आहेत. आणि ती कथा कोणत्याही मासिकात किंवा पुस्तकात अरुणाताईंच्या प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे मला उत्सुकता होती की या अनुषंगाने अजून अरुणाताईंचं असं असंग्रहित लेखन काय काय आहे ते. आणि अरुणाताईंचे जे प्रकाशक आहेत सुरेश एजन्सीचे बाळासाहेब कारले आणि त्यांचे चिरंजीव शैलेंद्र कारले यांनी माझ्या पुढे हा प्रस्ताव ठेवला की अरुणाताईंच्या निवडक कथांचं संपादन तुम्ही करायला. आणि मग अरुणाताईंच्या 4-5 कथा संग्रहांमधून मी 19 निवडक कथा हे संपादन केलं. आणि म्हणून मग सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा असं त्याचं नाव दिलं, कारण सीतेची गोष्ट अन्य कुठे वाचायला मिळत नव्हती. तर या संबंध संग्रहाला अरुणाताईंच्या कथांची वैशिष्ट्य सांगणारी 35 पानी प्रस्तावना मी लिहिलेली आहे. तर या प्रस्तावनेतला एक संपादित अंश फक्त मी आपल्या समोर सादर करते. साधारण 5-6 मिनिटं वाचलं तर चालणार आहे ना? हो, अगदी. अरुणाताईंच्या कथांमधलं वातावरण अतिशय संथ, शांत आणि संवादी असं आहे. सहसा प्रौढ आणि सुसंस्कृत माणसांचं हे विश्व आहे. काही अपवाद अर्थातच आहे, पण ते अपवादच. बहुतेक सगळ्या पात्रांना सामाजिकतेचं भान आहे. इतरांचं दुःख त्यांना व्याकुळ करतं. स्वतःच्या भावनाही ही पात्र पुन्हा पुन्हा तपासून पाहतात. त्यांच्या कथेतल्या पात्रांना फार मोठ्या महत्वाकांक्षा नाही. त्यामुळे त्यासाठी करावे लागणारे छक्के पंजे त्यामध्ये मुळीच दिसत नाही. महत्वाकांक्षेचा वारू एकदा दवडायला लागला की त्याच्या टापांखाली काहीही चिरडलं जातं, तसं इथे अपवादानही घडत नाही. ही सगळी पात्र जपून वागतात, एकमेकांची मनं जपतात. घरातल्या ज्येष्ठांचा आदर ठेवणं, कुटुंबातल्या माणसांनी एकमेकांना धरून राहणं, हे सगळं त्यांना अत्यंत महत्वाचं वाटतं. क्वचितच कधी निम्न स्तरातली अशी पात्र देखील त्यांच्या कथांमध्ये आपल्याला आढळतात. अरुणाताईंच्या कथेतल्या पात्रांचा लक्षवेधी गट आहे तो पुराण, रामायण, महाभारत आणि लोकसाहित्य यातल्या पात्रांचा. या पात्रांचं पुनर्निर्माण करण्यामध्ये अरुणाताईंची लेखणी सर्वार्थाने रमून गेली आहे. त्यातही पुन्हा विविध स्त्रिया त्यांनी अत्यंत आत्मीयतेनं रंगवल्या आहेत. त्यामध्ये मग अक्क महादेवी आहे, वेणाबाई आहेत, मेनकेसारखी अप्सरा आहे, द्रौपदी, राधा, कुंती यासारख्या महाभारतातल्या स्त्रिया आहेत, राजीबाई आणि तिची लेक अंजना अशा देवदासी आहेत, किंवा चंद्रगुजरी सारखं पात्र लोकगीतांमधून कथेमध्ये नव्यानं अवतरलं आहे. या सगळ्या पात्रांना रंगवताना अरुणाताईंच्या मधला लोककथा आणि लोकसंस्कृती यांचा अभ्यासक आणि ललित लेखक एकमेकांना सहाय्यभूत झालेत असंही दिसतं. या पात्रांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातली लौकिकता अरुणाताईंनी समजून घेतली आहे. त्यांच्यातली मानवीयता कसोशीनं शोधली आहे. आधुनिक मानसशास्त्रानं माणसाच्या आंतरविश्वाचे धागे थेट प्राक्कालीन माणसाशी जुळवले. आधुनिक माणूस हा इतिहास, स्वतःची संस्कृती स्वतःमध्येच वागवत आहे असं कार्ल युंगचं ठाम प्रतिपादन होतं. त्या प्रतिपादनामुळे निरर्थक आणि कल्पनारम्य अशा ज्या गोष्टी ठरवल्या गेल्या होत्या त्याच्यावरती नवा प्रकाश पडला. प्राककथांचा अन्वयार्थ मानवी मनाचे पदर दर्शवणारा एक चमत्कार असं मानलं जायला लागलं. अरुणाताईंनी आदिबंधाच्या आणि संस्कृतीच्या अभ्यासातून हाती गवसलेलं मर्म काही कथांमधून वाचकांच्या हाती सोपवलं आहे. पुराण, इतिहास यातल्या पात्रांची पुनर्निर्मिती करताना, विशेषतः स्त्री पात्रांची निर्मिती करताना त्यांचा शारीर मानस पातळीवरचा शोध अरुणाताई सातत्यानं घेत आल्या. या पात्रांच्या अंतर्मनात खोल उतरून भावबंधांची वीण त्या तपासतात. ज्ञात कथाभाग स्वतःच्या प्रतिभाशक्तीनं पुनर्मांडणी करून लेखक वाचकांच्या समोर ठेवतात. काळाचा मोठा पट ओलांडून तिथे खोलवर जात तिथल्या माणसांना समजून घेत त्या जीवनाचं आकलन त्या शब्दबद्ध करत आल्या. त्यातल्या स्त्रियांच्या मर्मातलं अरुणाताईंना उलगडलेलं आहे. तिथल्या अंधुक जागा संवेदनशीलतेच्या प्रकाशानं उजळल्यात असं आपल्याला दिसतं. विस्मृतीच्याही तळघरामध्ये पडून राहिलेल्या या स्त्रियांना अरुणाताईंच्या लेखणीचा स्पर्श झाला आणि त्या जिवंत झाल्या. राधा, द्रौपदी, कुंती या तिघींच्याही आयुष्याला असलेला कृष्ण या पुरुषाचा संदर्भ उकलून दाखवताना त्या तिघींचं 3 तऱ्हांचं बाईपण त्यांनी अतिशय समजुतीनं शब्दबद्ध केलेलं दिसतंय. जणू काही बाईच्या जगण्याला लगटून असणाऱ्या निळ्या काळ्या अंधाराच्या गूढ गहन
शब्दातीत अस्तित्वाचा शोधच त्यांनी आपल्या समोर मांडला आहे. वास्तवाच्या वेगवान पाण्यापेक्षाही हे प्राचीन खोल डोह त्यांच्यातल्या लेखिकेला अधिक हकारतात, असंही आपल्याला त्यानिमित्तानं म्हणता येईल. स्त्रीत्वाला विविध प्रकारांनी अरुणाताई भिडतात असं आपल्याला दिसतं. त्यांच्या स्त्री पात्रांमध्ये आपुलकी आणि औदासिन्य, आकर्षण आणि अपसारण, जवळीक आणि दूरता, भावनात्मक ओलावा आणि शुष्कता, कोमलता आणि कठोरता, जिव्हाळा आणि कोरडेपणा, आस्था आणि अनास्था असे परस्पर विरोधी रंग खुललेले दिसतात. या विरोधरम्यतेचं एक विशेष परिमाण त्यांच्या या सगळ्या कथांना लाभलंय असं आपल्याला दिसतं. या स्त्रियांचा स्वत्वयुक्त जगण्याचा आग्रह या कथांमधून आपल्याला दृग्गोचर झालेला दिसतो. परंपरेचा जाणीवपूर्वक स्वीकार, समजुतीनं स्वीकार ही त्यांची निवड आहे असंही आपल्याला दिसतं. कारण सामर्थ्यावर या स्त्रियांचा विश्वास आहे आणि त्या बळावरच अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही त्या तग धरतात असं आपल्याला दिसतं. शांततामय आणि आनंदमय जगण्याचा पैस मिळवण्यासाठी समजुतीच्या प्रदेशाचा परीघ विस्तारायला हवा, याची जाणीव ही सगळी पात्र आपल्याला देतात. ढेरे यांची ही दृष्टी समकालीन कथाविश्वामध्ये अत्यंत वेगळी ठरते असं मला आवर्जून सांगायला आवडेल. आपण चालणारे आहोत की थांबणारे हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपली शोधाची वाट कायम धरलेली असली पाहिजे हे त्यांच्या पात्रांसारखंच लेखिकेचं सुद्धा सांगणं आहे. भोवतालच्या कोलाहलात आपला दिवा जपणं म्हणजे काय ते अशा वेळी उमगतं. असं वाटतं की गाभ्यात आणि उच्चारात जी एक निरामय जगण्याची कल्पना लेखिकेनं केली असावी तीच या विविध मार्गांनी बाहेर येत असावी. या कथांमधली सच्ची आणि समजुतीचा ओलावा जपलेली अनेक पात्र हे त्याचंच एक रूप असावं असं निसंशयपणे वाटतं. धन्यवाद. वा, खरं तर अरुणाताईंचं लेखन हेच मुळे अंतर्मुख करणारं आहे आणि त्या लेखनाला तुम्ही जी एक झालर, मी खऱ्या अर्थाने म्हणेन की त्यांच्या लेखनाला तुम्ही चढवलेली झालर ही खरंच खूप सुंदर आहे. आणि मुळात इतिहासातल्या पुराणातल्या स्त्रिया आणि अरुणाताईंच्या लेखनात नव्याने उलगडत असताना स्त्रीत्वाला विविध अंगाने तुम्ही जसं म्हणालात की अरुणाताई भिडतात अक्षरशः, ते खूपच लोभस असं वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही जी सीतेची गोष्ट आमच्या समोर मांडलीत ती खरं तर वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर आली आणि ती मुळापासून वाचावी असं नक्कीच वाटलं, हे महत्वाचं आहे. हेमंत, तुझ्या कवितांकडे वळताना पुन्हा एकदा असाच आहे की संवेदनशीलता जी लेखिकेकडे आहे तीच संवेदनशीलता कवीकडे असावी लागते आणि ती तुझ्याकडे आहे. त्यामुळे इतकं वैविध्याने तू लिखाण करू शकलास. कवी, संपादक, प्रकाशक, अनुवादक याच्याबरोबर तू स्वतःला कविता कार्यकर्ता असं म्हणवतोस, त्यामुळे ती खूप महत्वाची गोष्ट आहे. या अनुषंगाने पुढे जाणाऱ्या तुझ्या काही कविता आम्हाला सुरुवातीच्या ह्या पहिल्या टप्प्यावर ऐकवशील? नमस्कार. मला या तुमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं त्याच्यासाठी मी तुमचा आभारी आहे. कारण अशासाठी आभार की मला ज्या दिवशी दिलीप चित्रे आणि विलास सारंग ज्या वेळेला त्यांनी लिहूनच ठेवलं त्यांनी की माझ्या नव्या कवींमध्ये आवडते कवी कोण, तर हेमंत दिवटे यांनी म्हटलं आणि नंतर सारंगांनी म्हटलं आणि कोलटकर माझे मित्र होते, म्हणजे ते ज्येष्ठ मित्र होते, त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्या कवितेत वेगळं आहे काहीतरी. तर त्याच्यामुळे काय झालं की मला शक्यतो मराठी प्लॅटफॉर्मवर कोणी बोलवत नाही आणि अजूनपर्यंत म्हणजे आता मी गेली 40 वर्ष कविता लिहिते, पण कुठल्याही साहित्य संमेलनाचं साधं निमंत्रण असतं तेही आलं. बरं, माझा स्वभाव पहिल्यापासून खरा असल्यामुळे मी जे आहे ते खरं बोलतो, त्यामुळे त्याचा त्रासही होतो. त्यामुळेच म्हटलं की मला इथे बोलवलं, त्यामुळे तुमचा मी आभारी आहे. आणि मी आता माझ्या 3 कविता सादर करतो. कविता आहे कारण या संग्रहातली आहे, ही नव्या कविता आहेत ह्या. वडील पटकन मरून. लहानपणी पाहिलंय वडिलांना हातावर विंचवासारखं चालताना, मोठ्या मुलांसोबत घोडी घोडी खेळताना आणि रिटायरमेंट नंतरच्या स्ट्रोकने झटकन त्यांचं आयुष्य थांबताना.
ना हातापायात राहिलंय बळ, ना त्यांच्या शरीरात. खातानाही अर्धा घास खाली पडतो नकळत. नकळतच तोल जाऊन बसल्या जागी कोसळतात. कधी वारंवार बोललेलंही त्यांचं समजत नाही आम्हाला. जगण्याला कंटाळलेला अस्वस्थ माणूस झालेत ते, आणि त्यांच्या क्षणोक्षणी कणाकणाने जगण्याला कंटाळलेलो आम्ही सुद्धा. आडवेळेला माझा फोन वाजला की मी दचकून उठतो. मला वाटत राहतं कायमच की हा फोन असेल वडील गेल्याचा, किंवा वडील जागच्या जागी पडलेत, फेफरं भरल्यासारखे करतायत, किंवा पडून त्यांनी डोळे फिरवलेत, किंवा माई स्वयंपाकघरात असताना हॉलमध्ये ते पडलेत आणि त्यांचं डोकं फुटलंय, रक्त वाहतंय. भांबावलेल्या माईला कसं कळेल टेबलाखाली घरंगळत गेलेल्या मेंदूचे आणि सोफ्याजवळ पडलेल्या वडिलांचे कनेक्शन, किंवा ते टॉयलेटमध्ये कोसळून त्यांचा मेंदू पॉटमध्ये पडलाय आणि माईच्या अनावधानाने चुकून फ्लश झालंय टॉयलेट. माझ्या मेंदूचं काय होईल? आणि मला वाटत राहतं वडील पटकन मरून जावेत, वडिलांच्याही नकळत. अचानक कळतं मला की वडील आराम खुर्चीत बसलेत क्रिकेट मॅच पाहत, आणि इंडिया जिंकल्याच्या खुशीत पटकन मरून गेलेत, सेम माझ्या वाटण्यासारखे, अगदी कुणाच्याही नकळत. दुसरी कविता आहे भाषा बदलण्याचा खेळ. एक आरपारपणा असतो कवीच्या कोनाड्यात, जो असतो शब्द, भाषा, मुलूक आणि नॅशनॅलिटीच्या पल्याड. कवी असतो सगळ्या जगाच्या दिशा आणि दशांच्या पल्याड. कवी नसतो कुठल्याही भाषेच्या साम्राज्यात, किंवा नसतो तो कुठल्याही साम्राज्याच्या आदर्श नागरिकासारखा. तो भाषेला उपसत असतो सतत तिच्या खोलात. त्याला स्वतःच्या जगण्याचं बळ मिळत असतं, भाषेच्या पल्याड जाण्याचं. त्या बळातच तो स्वतःच्या भाषेत राहतो उभा. तो प्यारा होतो ह्या दुनियेच्या पलीकडच्या भाषिक दुनियेत. त्या दुनियेत ना अंधार असतो ना उजेड, ना असतो राम ना असतो रहीम. त्या दुनियेत कवीची भाषा असते, कवी असतो, आणि एक खेळ असतो दोघांपुरता, या दुनियेची भाषा बदलण्याचा खेळ. तिसरी कविता आहे शापच आहे आपल्याला सांगत राहण्याचा. सांग सांग कवड्या सांग, वेताळांना सांग, सांगतच राहा, नाहीतर सुटका नाही तुझी. बघ वाजलेत बघ कितीतरी, इन्फानाईट पसरलाय धर्माचा जहर. गल्ली बाहेर सर्वत्र दबा धरून बसलेत धर्मपुरुष. मनातल्या मनात तरी टाकू त्यांना चिरडून मिळून सर्वजण. काळोखभर नुसता उरू दे कापर. सडून गेलेल्या गोष्टीत, कोड्याच्या कोंडीत सापडलेल्या, काळोखात लख न दिसणाऱ्या गर्दीला रस्ता दाखवणं कामच आहे कवीचं. सांगू काय म्हणतोस? ऐकून सुद्धा न ऐकणाऱ्यांना सांगतच राहा. राहायलाच पाहिजे सांगत. मुक्या, बहिऱ्या, आंधळ्या, गुरांसारख्या भक्तांना राहायलाच पाहिजे सांगत, झापडं उघडेपर्यंत. कधीतरी कामाला येईल सांगणं, आणि आपल्याशिवाय आहेच कोण
सांगत राहायला. सत्याची धूळ उडू दे धुरळा. बहिऱ्यांना डोळे येऊ देत, आंधळ्यांना कान येऊ देत, मुक्यांना निकाम्या बेंबीच्या देठापासून शिंका येऊ देत. घाण निघून जाऊ दे त्यांच्या मनातून. आंधळ्याला लख दिसेपर्यंत, बहिऱ्याला चक्क ऐकू येईपर्यंत, मुक्याला बोंबा मारता येईपर्यंत सांगणं संपलं नाही पाहिजे. कवीचं कामच आहे सांगत राहण्याचं. शापच आहे आपल्याला. धन्यवाद. वा, पुन्हा एकदा वैविध्यपूर्ण विषय. खरंच आहे, कवी सांगता राहायला पाहिजे आणि कवीने सांगणं बंद केलं तर आमच्यापर्यंत ते पोहोचणं कमी होईल. त्याच्यामुळे शापच आहे तो, पण तो शाप खऱ्या अर्थाने कवी आपल्या रचनांमधनं, आपल्या शब्दांमधनं मांडत असतो. अर्थात तू म्हणालास तसं कवी असतो सगळ्या जगाच्या दिशा आणि दशांच्या पल्याड, आणि त्यामुळे त्याला ते सगळं दिसत असतं. पण वयस्कर वडिलांचं जे चित्रण तुझ्या कवितेतनं आलं, क्षणोक्षणी ते जाणवत होतं की घरोघरी ही चिंता असते, आणि ती चिंता तुझ्या त्या कवितेतनं आमच्या समोर आली. पुन्हा एकदा वेगळेपण कवितेतलं नक्की जाणवलं. वंदनाताई, तुमच्या पुढच्या लेखनाकडे आपण येणार आहोत, पण मला खरंच वाटतं की स्त्रीलिखित मराठी कथा असोत, स्त्रीलिखित मराठी कविता असोत, या सगळ्याचा धांडोळा तुम्ही घेतलाय. आणि शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रात रोहिणी भाटे यांचं जे नाव आहे, यांचं जे काम आहे, त्यांचं कार्यकर्तृत्व आहे, त्याचा एका दृष्टीने आढावाच या संपूर्ण लेखनामध्ये, या पुस्तकामध्ये झालेला आहे. त्यामुळे तुमचा जो रोहिणी निरंजनी हा जो लेख आहे तो आम्हाला वाचून दाखवा. 2023 आणि 24 हे रोहिणी भाटे यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. 1924चा त्यांचा जन्म. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या सुनबाई म्हणजे पंडिता शमा भाटे यांनी माझ्या पुढे हा प्रस्ताव मांडला. त्यांनी आणि राजहंस प्रकाशनाने की रोहिणीताईंचं चरित्र लिहिलं जावं. आणि मग ते काम म्हणून खरं म्हणजे मी ते स्वीकारलं, पण मी त्या कामात इतकी रमून गेले. आणि दुर्दैवाने किंवा सुदैवाने दोन्ही अर्थाने म्हणता येईल आपल्याला की कोविडच्या काळामध्ये माझ्या हातात हे एक फार सुंदर काम होतं की घरामध्ये बसून मला वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करता आला. आणि या सगळ्या दिग्गज म्हणजे पंडित सुरेश तळवलकरांपासून अनेक मंडळींनी वेळ दिला आणि त्यांच्यामध्ये असलेल्या रोहिणीताई माझ्याशी वाटून घेतल्या, आणि त्यामधून मग हे चरित्र सिद्ध झालं. वस्तुतः मी काही नर्तिका नाही, कधी घुंगरू बांधून उभी राहिले नाहीये किंवा कधी सा सुद्धा लावला नाहीये, पण तरीही संगीताची आवड आणि कायमच नृत्य गायनाच्या मैफलींना जात असल्यामुळे या सगळ्याविषयी अतीव आस्था आणि खरं सांगायचं तर प्रचंड आकर्षण होतं. रोहिणीताईंची मला 2-3 वेळेला मुलाखत घेण्याची संधी मिळाली ती 2002 आणि 2003 या साली. आणि खरोखर त्यांच्या प्रेमात पडावं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. दिसायला तर त्या अभिजात सुंदर होत्याच, पण अत्यंत रुजू, अत्यंत सौम्य आणि बुद्धिमत्तेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. त्यामुळे साहजिकपणे इतर अनेकांसारखी मीही त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. त्यामुळे जेव्हा शमाताईंनी हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला तेव्हा नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. उलट मी अगदी उडी मारून हो म्हणाले आणि 1.5-2 वर्ष या कामामध्ये मी अगदी रमून गेले. त्यातला एक छोटासा उतारा मी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे. तो यासाठी की रोहिणी भाटे ही व्यक्ती कशी होती, काय होती, किती तऱ्हांनी होती हे तर पूर्ण चरित्रामध्ये मांडलंच आहे, पण त्याची एक बारीकशी झलक या निमित्ताने आपल्या समोर सादर करते. सन 1952 मुंबईतल्या गिरगावातून चर्नी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक उंच, शेलाटी आणि सुंदर युवती चालत होती. हा तिचा नेहमीचाच रस्ता, पण आज तिचा चेहरा अश्रूंनी भिजून गेला होता. व्याकुळता तिच्या अवघ्या अंगात भरून राहिली होती. अशा वेळी कर्मधर्म संयोगानं पंडित मोहनराव कल्याणपूरकर या नृत्यगुरूंनी तिला पाहिलं. तिचा चेहरा त्यांना ओळखीचा वाटला आणि त्यांनी तिला थांबवलं आणि विचारलं, तू कालिंदीची बहीण ना? झालं होतं असं की या युवतीची मोठी बहीण कालिंदी ही मुंबईला पंडित सुंदर प्रसादजी या कथक आचार्यांकडे नृत्य शिकत असताना पंडित मोहनरावजी तिचे सहाध्यायी होते. कालिंदी आणि ही युवती यांच्यातल्या चेहऱ्यातल्या साम्यामुळे त्यांना तिचा चेहरा ओळखीचा वाटला. आणि शिवाय रस्त्यानी अश्रुपात करत चाललेली सुंदर युवती हे देखील अनोखं आणि लक्ष वेधून घेणारं दृश्य असणारच. मोहनरावजींच्या प्रश्नानं या मुलीच्या मनामध्ये
दुःखाचे कड उपाळून आले. त्यांच्यापाशी तिनं ते व्यक्त केलं. हे दुःख लौकिकातल्या मागणीमुळे नव्हतं, तर तिला नाद लागला होता लय सूर तालाचा. इथं तिथं थोडंफार नृत्य शिक्षण तिनं घेतलं होतं, पण ते ज्ञान तुटपुंज आहे याची तिला जाणीव होती, बोच होती. तिला अभिजात कथक शिकायचं होतं आणि ते कुठे कोणाकडे शिकायला मिळेल याची तहान तिला लागली होती. अधांतरी भवितव्य असलेल्या अत्यंत निराश अशा अवस्थेमध्ये शिणून ती विमनस्कपणे रस्त्यातून चालली होती आणि मनामध्ये न सामावणारी सगळी व्याकुळता तिच्या डोळ्यांमधून अश्रुद्वारे झरत होती. मोहनरावजी तिला म्हणाले की माझ्याकडे लखनौला शिकायला आलीस तर मी तुला शिकवीन. आंधळ्यांनी एक डोळा मागावा आणि देवानी त्याला 2 डोळे द्यावे. तशी निराशेनं झाकळून गेलेल्या त्या युवतीच्या मनाला प्रकाशाची वाट दिसली आणि तिथून सुरुवात झाली तिच्या खडतर नृत्य साधनेला. 70 वर्षांपूर्वी या नाट्यपूर्ण प्रसंगामध्ये मोहनरावजींना भेटलेली ती मुलगी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्या होत्या श्रेष्ठ कथक नृत्यांगना पंडिता रोहिणी भाटे. प्राध्यापक गणेश सदाशिव भाटे आणि सौ लीलाबाई भाटे या सुविद्य, कलाप्रेमी आणि पुरोगामी आचार विचारांच्या दाम्पत्याचं शेंडेफळ म्हणजेच सुनंदा उर्फ रोहिणी उर्फ बेबी, नंतर बेबीताई म्हणूनच त्या परिचित आहे. गोरेपान, उंचेपुरे, घोडदौडीसारखा व्यायाम नियमितपणे करणारे, अत्यंत तत्वनिष्ठ, स्वार्थी तडजोडी न करणारे, हर तऱ्हेच्या अनुभवांना सामोरं जाण्याचं स्वातंत्र्य पत्नी आणि मुलांना सहज उपलब्ध करून देणारे असे लोकविलक्षण वडील रोहिणीताईंना लाभले होते. पण त्या अवघ्या 2.5 वर्षाच्या असताना त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे 1946 साली BA ची पदवी आणि बंगलोरला श्री सोहनलालजी यांच्याकडे घेतलेलं कथकचं जयपूर शैलीचं थोडंसं नृत्य शिक्षण रोहिणीताईंच्या गाठी जमा होतं. पुण्यामधल्या ज्या कलामंदिर नावाच्या संस्थेमध्ये त्या नृत्य शिक्षण घेत होत्या तिथं त्यांना नृत्याचा वर्ग चालवण्यासाठी बोलावणं आलं आणि 10 जुलै 1947 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळजवळ महिनाभर आधी कलामंदिर या वास्तूमध्ये रोहिणीताईंनी नृत्य भारती या आपल्या संस्थेची स्थापना केली. पुण्यातल्या पांढरपेशा वर्गातल्या एका सुशिक्षित तरुणीनं सुरू केलेला हा पहिला वहिला नृत्य वर्ग. रोहिणीताईंनी नृत्य शिकवायला सुरुवात केली, पण प्रकर्षानं जाणीव झाली ती आपल्या तुटपुंज ज्ञानाची आणि मग सुरू झाला तो योग्य गुरुचा शोध आणि मग कथक शिकण्याची तळमळ लागलेली असताना त्यांना योगायोगाने मोहनरावजी कल्याणपूरकर भेटले आणि तिथून त्यांचं रितसर अभिजात कथकचं नृत्य शिक्षण सुरू झालं. पुणे, कानपूर आणि लखनौ असा प्रवास त्यांनी सातत्याने 10 वर्ष केला आणि जयपूर शैलीचं नृत्य आत्मसात केलं. पुढे मग मुंबईला पंडित लच्छू महाराजी यांच्याकडे त्यांनी लखनौ शैलीची सुद्धा बाकायदा तालीम घेतली. त्यांनी असं लिहिलंय की माझ्या मनावर एक गोष्ट विशेषत्वानं ठसली की ओसंडून जाणारी आणि तरीही ओसंडणं न थांबणारी एक ज्ञानाची वाहती ओंजळ आपल्याला आपल्या गुरूंनी दिली आहे. ती तशीच ओसंडती कशी राहील हे पाहणं हाच आपला मुख्य कर्मधर्म आहे. आपल्या गुरूंनी दिलेली ही ज्ञानाची ओंजळ रोहिणीताईंच्या शिष्यांसाठी सुद्धा अविरतपणे ओसंडत राहिली हे मुद्दाम नमूद करायला हवं. नृत्य भारतीच्या पहिल्या 5 वर्षातच आपल्या अत्यंत सुंदर आणि गुणवान अशा विद्यार्थिनींचा संच त्यांनी तयार केला आणि 1949-50 पासून नृत्याचे दौरे सुरू केले. अल्पावधीतच देशाच्या 3/4 भागामध्ये त्यांचा हा संच यशस्वी नृत्य दौरे करून आला होता. रोहिणीताई गुरु म्हणून अत्यंत सहृदय आणि दिलदार होत्या. छोट्या मोठ्या गोष्टी त्या न कंटाळता सातत्यानं समजावून द्यायच्या, पुन्हा पुन्हा करून दाखवायच्या. एखादी गोष्ट, एखादा क्षेप किंवा अभिनयाचा उत्कट असा क्षण पुन्हा पुन्हा करून दाखवताना त्याच उत्साहानं, त्याच उत्कटपणे आणि त्याच सौंदर्याचा प्रत्यय दरवेळी देत असत असं त्यांच्या शिष्यांनी नमूद केलंय. त्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं वाचन करायला प्रोत्साहित देत, प्रेरणा देत. संगीत आणि नृत्याचे विविध कार्यक्रम मुलींनी पाहिले पाहिजे, त्यावर रसग्रहणात्मक लिहिलं पाहिजे असाही त्यांचा आग्रह असे. एक बारीकशी गोष्ट मुद्दाम सांगाविषयी, विद्यार्थ्यांच्या उच्चारणावर त्यांचं फार बारीक लक्ष असे. अलका म्हणू नका ग, अलका म्हणा. अमला नाही, अमला असं त्या सतत न कंटाळता दर वर्गाला सांगत असत. विद्यार्थिनींचं अक्षर सुधारण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नरत असत. नृत्य भारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी नृत्य भारती कथक विद्यापीठ या नावानं आपल्या संस्थेची अधिकृत अशी नोंदणी केली आणि जाणीजे यज्ञकर्म असं त्यांच्या संस्थेचं ब्रीद वाक्य होतं. यामध्ये सुद्धा रोहिणीताई नृत्याकडे कशा पाहत होत्या ते आपल्या लक्षात येतं. कला हे व्याकरण किंवा शास्त्र नव्हे, तिथे आनंद देणं घेणं आहे.
रसपूर्णता आहे. तेव्हा तुम्ही स्वतः आनंद घ्या, आस्वाद घ्या, तरच प्रेक्षकांना आनंद मिळणार आहे, हे समीकरण त्या नेहमी पटवून द्यायच्या. नृत्यासारख्या परफॉर्मिंग आर्ट बद्दल नेहमी एक प्रश्न विचारला जातो की पाहायला कोणीच प्रेक्षक नसतील तर नृत्य प्रस्तुती अधुरी आहे असं वाटतं का? चंद्रमोहन कुलकर्णी प्रख्यात चित्रकार यांनी त्यांना एकदा असं विचारलं होतं. त्यावर त्या असं म्हणाल्या होत्या की मी माझ्यासाठी नाचते. माझे तळपाय आणि जमीन यांच्यामध्ये एक संवाद होत असतो आणि तो मला अत्यंत आनंददायी वाटतो. आम्ही असू लाडके देवाचे असं कवी केशवसुतांनी एकेकाळी अभिमानानं म्हटलं होतं. या लाडकेपणाबद्दल रोहिणीताई वेगळ्या भाषेत असं म्हणायच्या की नृत्यकलेनंच मला निवडलं आहे. देव खाते देव पिते देवावरी मी निजते असा एक जनाबाईंचा अभंग आहे. तसं हर वक्त वो कथक सोचती थी, कथक बोलती थी, कथक जीती थी, कथक सोती थी, कथक उठती थी असं त्यांच्याबद्दल पंडित मोहनरावजींनी म्हटलेलं आहे. गुरुनं असं म्हणावं की एखाद्या शिष्यासाठी पुरस्काराचं मोल असावं अशी गोष्ट आहे. महेश एलकुंचवार यांनी एकदा त्यांना असं विचारलं होतं की रोहिणीताई तुम्ही इतकी वर्ष नृत्य साधना करता आहात तर पोचलात का जिथे पोचायचं होतं तिथे? त्यावर त्यांचं उत्तर होतं की मला कुठे पोचायचंच नव्हतं. काय विलक्षण उत्तर आहे हे. कुठेही पोचलं, गंतव्य प्राप्त झालं, साध्य हाती आलं की माणसाचा प्रवास थांबतो. प्रवासाला प्रयोजन उरत नाही. रोहिणीताईंना हा नृत्याचा प्रवास संपावा असं वाटतच नव्हतं. त्यांना हे नृत्यमय जगणं फक्त हवं होतं. आणि कलासागर अथांग आहे, आपण मानतोच ते. त्याचा थांग लागणं अशक्य आहे ही जाणीव या त्यांच्या उद्गाराच्या मागे उभी असणार असं मला वाटतं. आतला दीप उजळला असेल तर त्याचा प्रकाश बाहेर चेहऱ्यावरती व्यक्तिमत्वामध्ये पसरतो. तसा त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या संवेदनशीलतेचा, त्यांच्या अभिजाततेचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला दिसेल. मूळचा त्यांचा रेखीव आणि सुंदर चेहरा त्या मंद प्रकाशानं उजळलेला असेल. म्हणूनच त्यांच्याविषयी हर्स इज द क्वालिटी दॅट द संस्कृत रायटर्स कन्व्हे बाय द फ्रेज थिरद्युती ज्योती मीन्स द स्टेडी फ्लेम. थिरद्युती ज्योती या नावानंच त्यांचा उल्लेख या क्षेत्रामध्ये अनेकदा केला जातो. धन्यवाद. वा, खरं तर रोहिणीताईंचं कार्य त्यांनी जे अनेक शिष्य घडवले आणि त्या शिष्यांपर्यंत तो एक कथ्थकचा प्रवास आलेला आहे आणि मीही तो अनुभवलेला आहे. मी पाहिलेला आहे त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, क्षमाताईंना भेटलेली आहे. त्यामुळे तुम्ही वाचत असताना मला सगळं ते खरं तर आठवत होतं. आणि रोहिणी निरंजनी हे जे नाव जे दिलेलं आहे ना, ते खरंच म्हणजे उजळून टाकणारा, प्रकाश उजळून टाकणारा असा जो एक दिवा खरं तर एखादी व्यक्ती लावत असते आणि त्या दिव्याच्या प्रकाशात अनेक पांथस्थ पुढे जात असतात. तसं काहीच रोहिणीताईंचं होतं आणि अतिशय उत्तम असं चित्रण तुम्ही तुमच्या लेखनातनं वंदनाताई खरं तर केलेलं आहे आणि त्यामुळेच ते वेगळं विलक्षण असं वाटत राहतं. हेमंत, परत एकदा तुझ्या कवितांकडे वळूया आणि जसं नीलमताईंनी मगाशी उल्लेख केला की विविध भाषांमध्ये तू जाऊन पोहोचलायस आणि अनुवादित हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपलं साहित्य इतर ठिकाणी पोहोचावं आणि इतर साहित्य आपल्याकडे यावं. हा अनुवादाचाही एक धागा खऱ्या अर्थाने तू जोडलायस. त्यामुळे त्या सगळ्या अनुषंगाने आम्हाला तुझ्या पुढच्या कविताही नक्की ऐकायला आवडतील. आता 2 छोट्या आणि एक थोडीशी दीर्घ अशी कविता आहे. पहिली अनटायटल्ड. मला सगळ्या विषयांवर लिहिता येतं, अगदी प्रेमावर सुद्धा. वा वा. अनटायटल्ड. कधीतरी विचारतेस किती प्रेम आहे माझं तुझ्यावर. मी खरंच सांगतो जेवढं आहे ना माझं माझ्यावर तेवढंच आहे तुझ्यावरही. नाराज होतेस तुझ्यावर माझं माझ्यापेक्षा जास्त हवं असतं तुला प्रेम. तुला आयुष्य फिक्शन मध्ये जगायचं असतं, मला कवितेत. बस इतकाच तर फरक आहे आपापल्या प्रेमात. दुसरी कविता आहे पॅरानोया. ही थोडीशी दीर्घ आहे. मुंबईची कविता असं हिला मी म्हणतो, मुंबईच्या जगण्याची कविता. पॅरानोया. घोषणा माझ्यापर्यंत आल्याच नाहीत, ना आल्या प्रति घोषणा. फक्त धडाधड दारं बंद होत गेली, खिडक्या बंद होत गेल्या. धडाधड डाऊन झाली शटर्स.
हिंदू मटन शॉप मध्ये टांगलेली बकऱ्याची बॉडी उतरली. रान बाजारातल्या बाया आणि भडवे गायब झाले. ऑमलेट पाववाला तव्याखालचा स्टोव बंद करून गायब झाला. शिव वडापाववाला वंटासला गेला. एशियाटिक समोरचा भेळपुरीवाला चर्च गेटात घुसला. तंबाखू पानवाल्या जगदीशने सरकवली महापरात आरे खाली. टिंबला पाय लावून मीही पळणार होतो, पण सत्याच्या तव्यावरचं सन्नी साईड अप हाफ फ्राय पावामध्ये घालायचं बाकी होतं. भूक खूप मोठी आणि लांब असते. जिंदगी सारखी स्वतःच्या आईची टिंब करून भोगायला लागते. आवाज येतायत कानातून, जसा रातकिडा अडकलाय कानात. जीवाच्या आकांताने तो आणि मी एकमेकांच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आहोत. बाबडी कुडतडल्यापासून. घरात असो वा घराबाहेर, मृत्यू आणि त्याची दहशत करणारच आहे आपला पाठलाग. आणि वेळ आली की होणारच आहे खेळवा खल्लास. मुंबईत जगायचं तर जगायलाच लागतं. टिंब फाटेस्तवर फाटण्याच्या इंतजारात. सततच्या दहशतीची सवय एक व्यसन आहे, कधीही न सुटणार. एकदा ते लागलं तर पुन्हा कधी ते सुटत नाही. मुंबईच्या पोटात घुसलो तेव्हा एक अजगराचं पिल्लू माझ्यात घुसलं. हळूहळू मोठं होत गेलं. त्या अजगराच्या पोटाची आग मस्तकातल्या आगीपेक्षा भीषण असल्याचं कळेपर्यंत माझ्यातला माणूस मरून गेला होता. आवाज येतायत कानातून आणि मी भाड्याबद्दल विचार करतोय. भेंडीचा भाव वाढलाय. बहुतेक दंगल भडकली असावी भेंडी बाजारात. मी 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 काय गुन्हा केलाय की सारखे भास होतायत मला की बॉम्बस्फोट होणार आहे आत्ताच मॉलच्या पार्किंग मध्ये. प्रश्न पडतात उगाचच की अचानक मटणाचे भाव का कमी झालेत. अचानक फुटपाथवरच्या पॉर्न सीड्यांचे भाव का कमी झालेत. अचानकच मुंबई मटका खेळणारे हिंदू मुस्लिम का खेळू लागलेत. मुझफ्फरनगरच्या दंग्यात परवाच पोहोचलेला सलमान कसा गेला, कसा मेला. कानात आवाज होत असताना एका पाठोपाठ एक गाड्या येतात. भयानक किंचाळ्यांनी भरभरून आणि चुपचाप गोधराच्या आठवणी देऊन जातात. किंचाळ्या येतात, या अल्लाह. आरोळ्या येतात, जय श्रीराम. या अल्लाह, परवरदिगार, श्रीराम जयराम होऊन जातात कानात कप्पे नाहीत. कानात फक्त आवाज राहतात आणि मनात दहशतीच्या आठवणी. आता शेवटची छोटी कविता, कवीचा मृत्यू. कवितांना हल्ली भाषेच्या मृत्यूचा वास यायला लागलाय, पण कवितांना कधीच येत नाही त्यांच्या मृत्यूचा वास. मृत्यूतही कविता करीत असतात कुणाचं तरी आयुष्य समृद्ध. कविता वाचता लिहिताना मृत्यू आल्याचं मी ऐकलं नाही कधीच. हे कवितेच्या ईश्वरा, माझ्या डोळ्यात घुसू दे गोळी वाचता कविता. आणि फक्त मीच एकटा मरणार असेल तर बॉम्बस्फोट होऊ दे, मी कविता लिहिते वेळी. एवढ्या सुखाचं मरण कुठं लाभतंय कुणाला. कविता वाचताच मिटू दे माझ्या समोरचा अंधार आणि उजेड. धन्यवाद.
हा वा, खरंच आहे. हेमंत, जेव्हा वास्तववादी चित्रण आपल्या समोर येतं तेव्हा ते भयानक आणि त्याची भीती जी आहे ती मनात राहते. पण कवितेची भाषा आणि कवीचा विचार हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने तू केलास आणि मांडलास, आणि ठामपणे मांडलास, हेही खूप वैशिष्ट्यपूर्ण असं म्हणावं लागेल. नीलमताई, आज दोघांच्याही लेखनाबद्दल आपण काय सांगाल? अत्यंत एका बाजूला नेत्रदीपक आणि दुसरीकडे या वळणावरती थांबावं आणि यांचंच दोघांचं साहित्य सगळं वाचून टाकावं असं वाटावं, असं एक क्षण आहेत. आणि केवळ तुम्ही आज आलात कार्यक्रमाला म्हणून असं नाहीये. ज्या प्रकारच्या एका बाजूचा उत्साह आणि कोलाहलामध्ये आम्ही असतो आणि आपण सगळेच असतो, त्या पार्श्वभूमीवरती आजचं दोघांचंही लिखाण जे आहे ते अतिशय ऐतिहासिक म्हणता येईल असं आहे. वंदना त्यांचं जे सगळं लिखाण आहे आणि त्यांनी जे दोन एक अरुणा ढेरे यांच्या संदर्भातलं कथांचं एक समीक्षात्मक पुस्तक मधला त्यांचा उतारा, अगदी तो छोटा आहे कारण वेळेची आपल्याकडे बंधन होतं, पण मुळामध्ये वाचण्याबद्दल खूप उत्सुकता वाटावी अशा प्रकारचा तो उतारा आहे. आणि त्यात मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने अरुणाताईंच्या साहित्यामध्ये माणसांनी घुटमळावं आणि हरवून जावं अशा प्रकारचं त्यांचं साहित्य आहे. आणि ते साहित्य उलगडून सांगत असताना त्यात तुम्ही इतक्या रमलेले आहात की तुम्ही त्यातल्या एक वाटसरू व्हाव्यात किंवा एखादं तुम्हीच एक पात्र असावं त्याच्याबद्दल, अशा पद्धतीने तुम्ही त्या प्रत्येक स्त्रीच्याकडे पाहिलेल्या आहेत. आणि या ज्या सगळ्या स्त्रियांच्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांवरती खरं तर मला नेहमी हा प्रश्न एक पडतो की किती अवघड असेल की तिच्या परिस्थितीमध्ये जाऊन तिची मानसिकता समजून घेऊन परत वेगवेगळे व्यक्तिमत्व समजून घेऊन लिहिणं आणि ते लिहिलेलं असेल ते उलगडून मांडणं. त्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर, आणखीन एक अंतःकरणाला स्पर्श करणारा तुमचा उतारा आहे सगळ्यात जो आहे तो. त्याच्यात तुम्ही इतकं तळमळीने प्रत्येक विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न करता. म्हणजे तुम्ही एका अर्थाने साहित्यातले डॉक्टर आहेत मला वाटतं ना, वंदनाताई ज्या आहेत त्या, पण प्रत्येक त्या विषयाच्या तुम्ही डॉक्टर आहात असं म्हणता येईल. इतकं त्या तपशिलामध्ये तुम्ही रमून गेलेले आहात. खूप सुंदर. आणि रोहिणी निरंजनी त्यांचा तर प्रवास आहे. रोहिणी वाट्यांना अनेक कार्यक्रमात आपण सगळेच भेटलेलो असतो. त्यांचा जीवनगौरव पुरस्कार काही ठिकाणी त्यांना देत असताना मला म्हणजे समजून घ्यायची संधी मिळालेली आहे. त्यांचा उल्लेख नेहमी होतो. त्याच्यात एक असं आहे की पुण्यातल्या वातावरणाचा उल्लेख होतोय की नृत्याचा पहिला क्लास घेणाऱ्या पुण्यातला. आता एका बाजूला बायकांनी काय करायचंय, गाणी नाचवणं. तुम्हाला काही नाचायला जायचंय का कुठे? शाळेमध्ये गॅदरिंगला जात असताना काही वर्षापूर्वी, एक आज नाही म्हणत सगळ्या भागामध्ये, शहरात तर नाही म्हणत, पण बऱ्याचशा ठिकाणी हे जे बोलणं जात होतं तिथून ते आता रील्स पर्यंत जाणारी नृत्य, आणि याच्यामध्ये एक दीपस्तंभाप्रमाणे शास्त्रीय नृत्याचा समजून घेऊन करण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम हे तुम्ही फार समर्थपणाने मांडलेले आहेत. आपल्याला लक्षात येत नाही, पण एक सूक्ष्म अशी स्पर्धाही या क्षेत्रामध्ये असावी असं वाटतं काही वेळेला, की जी मनुष्य व्यक्त करू शकत नाही आणि त्यावेळेला त्या स्पर्धेला उत्तर देणं हे स्वतःला शक्य नसतं. पण ते शक्य नसलं तरी तुमच्या गुणवत्तेच्या आधारानेच हळूहळू सिद्ध होतं. तसं रोहिणीताईंचं तुम्ही व्यक्तिमत्व संपूर्णपणाने मांडलेलं आहे आणि तो काळ समोर उभा केलेला आहे. त्याचबरोबर भाषेचा आग्रह हा वंदनाताई रोहिणीताईंचा जसा आहे ना तसा पुण्यातल्या प्रत्येकाचा असतो बरं का. म्हणजे ते एक वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला की सगळ्या जगामध्ये सुधारणा करण्याचा आपल्याला अधिकार दिलाय असं आपण मानतो. आणि ती एक पिढी आहे, ती पिढी आहे सगळी, आणि त्यात चुकीचं काही नाहीये की ती पिढी असल्यामुळे ती आज सुद्धा एखाद्या अशा ज्याला आपण म्हणून ठामेठोक बाई सांगतात की हे तुम्ही केलं पाहिजे, तर तसं एक व्यक्तिमत्वातला ठामपणा कधी येतो तर त्यामध्ये त्यांच्या संदर्भात जे उद्गार काढलेले आहेत की त्या स्वतःच एक ज्योत बनतात. आणि मला दुसरं अतिशय लक्षवेधक वाटलं की तुम्ही लिहिलेले की तुम्हाला साध्य काय करायचं होतं. हा प्रश्न कुठल्याही थोडी मोठी प्रसिद्धी मिळालेल्या माणसाला भंडावून सोडलेला असतो सगळ्या यांनी, सूत्रसंचालकांनी. म्हणजे उत्तरातून नव्हे त्याच्यामध्ये की तुम्हाला साध्य काय करायचं होतं आणि तुमचं काय साध्य झालं. ते फार सुंदर उत्तर आहे त्यांचं की मला काही साध्यच करायचं नव्हतं. म्हणजे मुळात हे गृहीत का धरतात की इथे मला त्याचं नातं सगळं इतकं सुंदर पद्धतीने हेमंत देवट्यांच्या कवीचा मृत्यूमध्ये शेवटी दिसतं की कविता वाचता वाचताच मिटू दे माझ्या समोरचा अंधार उजेड. म्हणजे जीवनाचं इप्सित काय आहे, जीवनाचं साध्य काय आहे, जीवनाचं सगळं श्रेय काय आहे, ते सगळं त्याच्यामध्ये रमून जाणं, हरवून जाणं आणि तिथेच आपला आदी अंत असणं हे जे आहे ही जाणीव फार अवघड असते प्रतीत होणं, पण ती तुम्ही फार समर्थपणे
मांडलेली आहे जी आहे ती, आणि म्हणून दोन्ही तुमच्या अभिवाचनाच्या बद्दल अगदी मी ऋणी आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं अजून तुम्ही लिहित जाल तर मला प्रश्न पडतो की किती म्हणजे त्याच्यामधून एक आता ही सुरुवात दिसते गेल्या 20 वर्षातली तुमची. त्यामुळे खूप अजून त्याच्यात प्रयोग तुमच्याकडून घडतील अशी मी शुभेच्छा तुम्हाला देते. आणि त्या प्रयोगांचं चांगल्या प्रकारचं एक मराठी साहित्यातला मैलाचे दगड मला शब्द आवडत नाही, कारण अलीकडे काय झालंय की मैल सुद्धा छोटे छोटे होत चाललेत, पटापट रस्ता क्रॉस होतो. पण एक महत्वाची वळणं आणि टप्पे साहित्यातल्या आमच्यासारख्या रसिकांना प्राप्त होतील अशी मला खात्री वाटते. त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि वंदना ते तुमचं अभिनंदनही करते. हेमंतजी दिवटे तुमच्या ज्या कविता आहेत त्याच्यात पॅरोनी या कवितेने मी प्रचंड भारावून गेलेले. इथे मला नामदेव ढसाळची आठवण झाली, विंदा करंदीकरांची आठवण आली, भाऊ पाद्यांची आठवण आली, आणि पुढचे कवी म्हणतील की आम्हाला हेमंत दिवट्यांची आठवण आली. अशा पद्धतीची ती पॅरोनी या कविता आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं भारतातलं एक अत्यंत भेसूर असा काळ म्हणता येईल असा की ज्याच्यामध्ये कोणी संवेदनशील व्यक्ती हरवून देईल अशा प्रकारचा काळ तुम्ही मांडलेला आहे. आणि त्या काळाची भीती म्हणजे काही प्रमाणामध्ये कोविडच्या काळात सुद्धा तीच भीती की आपलं शहर, मला नेहमी वाटायचं, मी पूर्वी एका कार्यक्रमात सांगितलेले की रात्री 2 किंवा 3 वाजता सिलिंगच्या आसपास संपूर्णपणाने अंधार आहे. पूर्वी एखादं तुरळक वाहन दिसायचं, पण एकही वाहन 5-5, 6-6 तासामध्ये त्याच्यावरून गेलेलं नाहीये. आणि अशा वेळेला ॲम्ब्युलन्सचे आवाज आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेला कोळीवाड्यातून डेडबॉडी उचलली जाते त्यावेळेचा सगळा तो आक्रोश जेव्हा आठवतो, त्यावेळेला हे शहरामधले जे सगळे चढ उतार आपल्या पिढीने पाहिलेले आहेत त्याच्यामधलं भेसूरता जशी दिसते तसं तुमच्या पोटात एक अजगर तयार झाला आणि तो तुम्हाला सारखे प्रश्न विचारतो. आणि ते खरं आहे की प्रत्येक वेळेला असं काही घडलं की यासारखे प्रश्न तयार होतातच. आणि नामदेवच्या कवितेत जे लुंपन म्हणतो, लुंपन प्रोलेटरिएट, तसं मग त्या ह्या असतील, वेश्या असतील किंवा दलाल असतील किंवा अंडाबुर्जी चालवणारे असतील किंवा शिव वडापाव चालवणारे असतील, पहिली कुऱ्हाड कुठे पडत असेल तर ते या असंघटित क्षेत्रावरच्या लोकांची पडते. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जे अन्नान्न दशा होते किंवा जी परिस्थिती होते ती पण फार वेगळ्या प्रभावी पद्धतीने तुम्ही मांडलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पॅरोनिया या कवितेसारखं तुमचं जे अजून साहित्य असेल त्याचंच एक वेगळा संग्रह तुम्ही केला असेल तर मला माहित नाहीये. परंतु एक मला जाणवतं त्याच्यामधली माणसाची हतबलता एकेका व्यक्तीची अशा वेळेची, आणि त्याच वेळेला त्यामध्ये समाजाला दूर जाऊन परत एकत्र येण्याची असणारी शक्ती. म्हणजे काही दिवसांनी, काही वर्षांनी अरे या शहरात काही घडलंच नव्हतं, अशा ताटात लोक मजा करत असतात, गणपतीमध्ये जाऊन नाचत असतात, इलेक्शनमध्ये एकत्र प्रचार करत असतात. म्हणजे एक मला असं वाटतं की ती खरोखर एक मानवी शक्ती मिळालेली आहे की आपण एवढं सगळं दुभंगले जाऊन परत एकत्र येण्यासाठी धडपडतो. किंवा आजारी पडलं तर बघा, मध्यंतरी एक गाडी उलटी झाली, तर ती गाडी उलटी झाली पुलाच्या खाली, तर ती सोडवणारी 16-17 वर्षाची मुलं आहेत की ती गाडी कशी काढायची ते सगळे सांगतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिलिजन. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तुमची व्यापक भूमिका जी आहे आणि हा अनुभव जगातल्या सगळ्याच समाजांना येत असतो, त्या दृष्टीने पॅरोनिया कविता ही खूप विशेष मला आवडली. दुसरं सगळ्याच आवडल्या, पण शापच आहे आपल्याला सांगत राहण्याचा, हे मात्र दिवटे खरोच आहे. आपल्याला ते मराठी लोकांचाच आहे असं नाहीये, तुम्हाला इतर भाषांमध्ये सुद्धा दिसेल. तुम्ही कुठे इतर समाजातले लोक पाहिले तर ते मदर आईला सांगत असते, आय टोल्ड यू सो, आय टोल्ड यू सो, मी तुलाही सांगितलंच होतं. म्हणजे आणि त्या मुलीलाही माहिती असतं, आई ते म्हणणारे ऐकणारे सगळं. पण कवीला जे वाटत असतं ते सांगणं, हाहीच मुळातली प्रेरणा आहे. काही अनुभव असे असतात की आपल्याला असं वाटतं की मीच हे सांगितलं पाहिजे, माझ्याशिवाय सांगणारच नाही कोणी. आणि काही वेळेला आपण प्रयोग करून पाहतो, म्हणजे असं की महिनाभर आता त्या विषयावर बोलायचंच नाही, बघू कोणीतरी दुसरा सुचेल. पण काय करायचं, काही वेळेला कोणीच बोलत नाही, मग शेवटी त्यालाच बोलावं लागतं. आणि म्हणून हे जी जाणीव असते की नाही मी हे बोललं पाहिजे, कारण तो आवाज, ते शब्द, ते अनुभव, त्या जाणीवा या माझ्या आहेत, त्या सगळ्यांशी जोडणाऱ्या असतील तरी ती माझं सामर्थ्य आहे की जे सामर्थ्य लोकांपर्यंत पोहोचवणं माझं एका काम आहे. ते त्या दृष्टिकोनातून स्पष्ट आहे. तुम्ही प्रेम कविता चांगल्या लिहू शकतात म्हणालात, पण मग तुम्ही आमच्यावर असा अन्याय का केला की एकच तुम्ही प्रेम कविता वाचली? तुम्हाला आम्ही अजून वेळ द्यायला होता. अनटायटल्ड मध्ये तुम्ही कवितेची परिभाषा आणि याच्याबद्दलचं सगळं मांडलेलं आहे. भाषा बदलण्याचा खेळ ही सुद्धा खूप सामर्थ्यशाली कविता आहे. आणि मला लक्षात येतंय की तुमच्या कविता केवळ भाषांतर करायच्या किंवा अनुवाद करायच्या म्हणून असणार नाहीये, तर त्या कवितातला जो आशय आहे ना तो बऱ्यापैकी मोठा, वैश्विक आणि अनेक समाजातल्या मनाचा अंतरंग घेणार आहे.
आणि हा अनुभव आम्ही अगदी छोट्या स्तरावर घेतलेला आहे की जेव्हा विश्व महिला परिषदा होतात आणि त्याच्यामध्ये 6 भाषांमधली भाषांतर होत असतात आपल्या भाषणाची, आणि त्यावेळेला बोलत असताना जिथे मराठीमध्ये आम्ही सांगतो काही उदाहरणं किंवा म्हणी, तर त्याला ते स्पॅनिशमध्ये भाषांतर झाल्यावरती तिथेच आपल्याला दाद मिळते. फ्रेंचमध्ये गेल्यावर त्याच शब्दावरती बायका जोराने हसतात. कन्नडामध्ये गेल्यावर बेळगावमध्ये तिथे त्याच बायका त्याच विषयावर असतात. म्हणजे काही अनुभव जे आहे ना, त्याचा सार्वत्रिकपणा जो आहे तो खूप चांगला वाटतो आपल्याला, आणि आपल्याला असं लक्षात येतं की हे भाषेच्या बरोबर जागतिक संस्कृती आणि मानवी इतिहासामधले महत्वाचे टप्पे आहेत की ते मला माणूस म्हणून सापडले. आणि तिथे मला तर नेहमी खूप आनंदी होते अशा वेळेला या बाबतीमध्ये की आपल्याला म्हणूनच इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपण माणूस सगळं काम करत असतो. दुसरी, तुम्ही मगाशी बोलत असताना खंत मांडली की तुम्हाला कुठे साहित्य संमेलनामध्ये बोलवत नाही, पण मला हे माहित नव्हतं. पण मी आधीच काय सांगितलं, म्हणजे आय टोल्ड यू सो असं म्हणत नाही मी की मीच तुम्हाला आधी सांगितलं. ते साहित्य संमेलन आहात स्वतः, तर तू एक साहित्य सभेत दुसऱ्या साहित्य संमेलनाला कशाला बोलवेल. पण तेवढा थांबायला नको. आमचं सुद्धा थोडंफार साहित्य संमेलनामध्ये ऐकलं जातं, तर तिथे तुमच्यासारख्या कवींचा सहभाग मोठ्या प्रमाणात असणं म्हणजे खरं सांगायचं तर मराठी सारस्वताला लाभलेली फार मोठी देणगी आहे की त्याच्यापासून मराठी साहित्य वंचित राहिलं असेल तर ही चांगली गोष्ट नाहीये असं मला नक्कीच वाटतं. आणि मी ते योग्य ठिकाणी मांडायचा जरूर प्रयत्न करीन. अर्थात मी विधान परिषदेच्या बाहेर येऊन बोलत असल्यामुळे मी असा निर्देश देऊ शकत नाही की हेमंत दिवट्यानं अमुक ठिकाणी बोलायलाच पाहिजे. परंतु भूमिका तुमची जी आहे आणि तुमच्या मनातली सल पण मी समजू शकते की अरे का लोकांना वाटत नसेल. मला वाटतं की काही वेळेला वैश्विक म्हणजे त्याच्याशी फार काय आपला संबंध नाही असं बऱ्याच जणांना वाटत असावं, किंवा फार मर्यादित स्वरूपामध्ये काही जण विचार करत असावेत, किंवा खुलावण्यासाठी काहीतरी घडवायचं मग त्याला मग हास्यकवी बोलवा असं काहीतरी तिथे काही गणित होत असावीत असं मला वाटतं. पण तुमच्या सर्व कविता आणि तुमचा कविता आणि साहित्याचा प्रवास हा अविस्मरणीय आहे. आश्चर्य काहीच नाहीये की तुम्हाला चित्र्यांनी आणि मोठमोठ्या कवींनी कौतुक केलेलं आहे म्हणून. कारण ज्यावेळेला बऱ्याचशा ठिकाणी कोलाहल दिसत असतो तिथे सुंदर असं अप्रतिम काही व्यक्त झालं तर त्याचं कौतुक होणारच. त्यामुळे ते तुम्ही नम्रतेने स्वीकारलंय असं मला वाटतं. ते चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. अजूनही मोठमोठे कवी तुम्हाला नावाजतील, परंतु तुमची प्रशंसा मिळावी किंवा दिवट्यांना हे आवडलंय असं म्हणणारा काळ पण फार लांब नाहीये असं मला तुमच्या कवितांच्या सामर्थ्यावर वाटतं. तर तुम्हाला शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि मला आणि तुम्ही एवढा वेळ काढून नीलमताई वाचून त्याच्यावरती एवढं सगळं असं बोलणं कमाल आहे तुमची सुद्धा. म्हणून एक प्रकारचं छोटस संमेलनच आम्ही या निमित्ताने हे करतो की तिथे प्रत्येक कवीला आणि प्रत्येक लेखकाला एक वाव मिळावा आणि ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं तुमच्या सगळी पुस्तकं कुठे नेमकी उपलब्ध आहेत तेही आम्हाला ऐकून घ्यायचंय. तर हेमंत, तू तर स्वतः प्रकाशित करतोस अनेक पुस्तकं, अनेक कविता संग्रह, तर ही पुस्तकं कुठे उपलब्ध आहेत याविषयी आम्हाला सांग. फक्त माझी पुस्तकं फक्त अमेझॉन वर आहेत आणि आमची एक वेबसाईट आहे paperwall.in. म्हणजे पेपरवॉल ही काय म्हणतात तिला प्रकाशन संस्था आहे आणि त्याच्यामध्ये पोएट्रीवाला आमचं इम्प्रिंट आहे ज्यात जगभरच्या कवी लोकांच्या कविता प्रसिद्ध करतो. त्यात खरं म्हटलं तर मराठीतून अनुवादित केलेले कवी, इंग्रजीत मराठी कवी, वेगळे असलेले मराठी कवी आणि जगभरातील वेगवेगळे कवी इंग्रजीत साहित्य, इंग्रजी अनुवादित आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे. त्यात म्हणजे इतकी छोटी जी एकदम पुरातन भाषा एक आहे बास्क म्हणून लँग्वेज, छोटीशी भाषा म्हणता येईल, किंवा माल्टा नावाचा एक छोटासा देश आहे त्या माल्टीज भाषेतली 3 पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केली. म्हणजे आम्ही हे करतो खरं म्हटलं तर की वेगळं काय आहे जगात हे वेगळं इकडे उपलब्ध करून देतो. आणि किती रुपये तर एक संग्रहाची किंमत ₹200 आणि संग्रह 100 पानाचा संग्रह ₹200 आणि तो आम्ही पोस्ट वगैरे न करता हे न घेता सुद्धा आमच्या साईटवरून पाठवतो. paperwall.in. हे कवितेचं माझं कॉलेज पासून किंवा शाळेपासूनच चालू आहे. खऱ्या अर्थाने वैश्विक पोएट्रीवाला तू आहेस असं म्हणायला हरकत नाही. एक छोटा प्रश्न आहे की मला UN मध्ये मी गेलेले असताना मला एक
पेन रायटर्स, पत्रातून जे लिखाण करतात हो. अशा महिलांची संघटनेच्या महिला भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं जगभर नेटवर्क आहे. तसं आपल्या भाषेबरोबर इतर भाषांमध्ये अनुवादित करणाऱ्या ज्या संस्था आहेत जगामध्ये, त्यांचं तुमचं काही नेटवर्क आहे का एखादं असं की ज्याच्यातून एकमेकाच्या कविता एकमेकाशी देवाणघेवाण केली जाते आणि त्याचा वापर केला जातो अशी? नाही, मुळात कसं आहे की आपल्याकडे हे बऱ्याच ठिकाणी जे आहे लोक फंड देतात गव्हर्नमेंट आणि ट्रान्सलेट करतात. माझ्या कविता ज्या ट्रान्सलेट झालेल्या आहेत त्यांना प्रचंड आवडल्यामुळे ट्रान्सलेट झालेल्या आहेत. कारण माझ्याकडून मी त्यांना काय देऊ शकतो? 3 लाख रुपये तर मी देऊ शकत नाही. माझा संग्रह अनुवादित करा म्हणून 80 पानाचा. कारण ते लोक 3,000 युरो देतात युरोपियन भाषांमध्ये. आपल्या भाषेतून आपण काही देऊ शकत नाही. तर माझा इंग्रजीतला माझा पहिला संग्रह दिलीप चित्रेंनी अनुवादित केला होता. आता दिलीप चित्रेंना मी काय पैसे देणार? दिलीप चित्रे कसे होते तुम्हाला माहिती आहे. आणि तसेच मग नंतर वेगवेगळ्या लोकांनी कविता इंग्रजीत ट्रान्सलेट केली. त्यानंतर मी इकडे जायला लागलो तेव्हा लोकांना ती आवडल्यामुळे त्यांनी अक्षय काय म्हणतात त्याला की मला ही अनुवादित केलीच पाहिजे आणि मला तो अनुभव घ्यायला पाहिजे म्हणून ट्रान्सलेट झालेल्या कविता आहेत. म्हणजे मला सांगायला तुम्हाला हे वाटतं की खूप म्हणजे 36 भाषांमध्ये माझ्या कविता अनुवादित आहेत आता जगातल्या. आणि त्यात बंगाली वगैरे मध्ये माझ्या कविता ऍक्च्युली सुरुवातीला अमर्त्य सेनची जी फर्स्ट वाईफ होती नबनीता देवसेन, त्यांनी पहिली कविता त्यांनी ट्रान्सलेट केली होती त्यावेळेला. 25 वर्ष झाली त्याला. म्हणजे असं जे आहेत ते खूप थोर लोक आहेत आणि त्यांना आवडलं की करतात. जसं मी पण लोकांच्या कविता करतो अनुवादित. म्हणजे त्या माझ्याच नावाने छापतो असं पण नाही. मी दुसऱ्यांच्याच नावाने बऱ्याच वेळेला अभिधानंतरचा जो अंक काढतो त्याच्यात छापत असतो. तर हे काम आहे म्हणजे एकमेकांचं म्हणजे अनुवादित करायचं. ते आपल्या भाषेत आलं पाहिजे. आपली भाषा तेव्हाच समृद्ध होते ज्या वेळेला इतर भाषेतलं आपल्या भाषेत साहित्य आणि शेवटचा माणूस जो असेल त्याला ते वाचता येईल असं. ते काम करायचं. म्हणजे आपण विचार जर केला अरे एवढं सगळं ट्रान्सलेट कोण करेल तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं करावं. असं केलं की ऍक्च्युली आपल्याकडे 12 कोटी लोक आहेत. तर आपण सगळं अख्खं जगातलं साहित्य काही वर्ष काम केल्यावर करू शकतो. पण अर्थात की कोणाकडे एवढी हे नसते. पण करायला पाहिजे कोणतरी. तू नेटाने आणि नेमाने तू ते करतोयस इतकी वर्ष. हे खरं तर महत्वाचं आहे. त्यामुळे मी म्हटलं ना की जग जवळ आलंय. जगातल्या कविता आज तुझ्यामुळे आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे त्यातली. वंदनाताई तुमचं साहित्य हा हेमंत बोल. आनंद मिळणं हाच एक उद्देश. बरोबर. वंदनाताई तुमच्या सगळ्या पुस्तकांविषयी की ते पुस्तकं कुठे उपलब्ध होती? रोहिणी निरंजनी हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक आहे. त्यांच्या इकडे ते ऑनलाईन उपलब्ध आहे. अक्षरधारा बुक गॅलरी, बुकगंगा, अमेझॉन इथे पण ते मिळतात. म्हणजे ऑनलाईनही आहे आणि पुस्तकांच्या प्रमुख दुकानांमध्ये सुद्धा ही पुस्तकं मिळतात. मुंबईलाही, पुण्यालाही, महाराष्ट्रभरामध्ये पण आहे. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा हे सुरेश एजन्सीनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्यांची ही पुस्तकं आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे सहजपणे कुठल्याही मराठी वाचकाला ती मागवता येणं शक्य आहे. खरंय, आता ऑनलाईन हा एक विषय इतका सोपा झालाय. म्हणजे आजही बघा आपण वेगवेगळ्या ठिकाणी बसलोय आणि तरी सुद्धा आपण या साहित्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलोय. त्यामुळे ऑनलाईनचा विचार सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचणं यासाठी खरं तर हे माध्यम अतिशय उत्तम रीतीने आपल्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून आभार की तुम्ही साहित्य रंगाच्या या भागामध्ये सहभागी झालात. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी अशाच 2 लेखक आणि कवींसह. आज इथेच थांबूया. दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद.